वसुमती खुल्या नागरी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वसमत शहरातील आज एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे वसुमती खुल्या मॅरेथॉन स्पर्धा आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घेण्यात आल्या। या स्पर्धेत तब्बल 2000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असल्यामुळे शहरात यामुळे उत्साहाचे वातावरण देखील आहे। ही मॅरेथॉन स्पर्धा आमदार राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान आणि ग्रामोदय सेवाभावी संस्था बाभुळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे। सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा होत असून यंदा तिचा विक्रमी प्रतिसाद या ठिकाणी या मॅरेथॉन स्पर्धेला मिळत आहे। या मॅरेथॉनमध्ये विशेष बाब म्हणजे आमदार राजूभैया नवघरे, जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते। राज्यभरातून पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा यासह अनेक जिल्ह्यातील धावपटू वसमत शहरामध्ये दाखल झालेत। ही स्पर्धा 4 गटामध्ये देखील पार पडली आहे। विशेष म्हणजे या मॅरेथॉन स्पर्धेला मार्गदर्शन करण्यासाठी तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील कलाकार देखील या ठिकाणी उपस्थित होते। या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील पाहायला मिळाला आहे। राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी व सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यांनी या ठिकाणी मेहनत घेतली। यावेळी या कलाकारांच्या हस्ते नारळ फोडून फीत कापून या ठिकाणी या स्पर्धेचे उद्घाटन देखील करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी, सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी खूप मेहनत देखील घेतली आणि बक्षीस वितरण देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। प्रथम बक्षीस आहे 21,000, द्वितीय 15,000, तृतीय 11,000, चतुर्थ 7,000, पाचवे 5,000, तर 6व्या ते 20व्या क्रमांकापर्यंत प्रत्येकी 1,000 रुपये असे बक्षीस या ठिकाणी देण्यात आले। पाहूयात या प्रसंगी वसमत नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करून देखील या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार देखील करण्यात आला। यावेळी आमदार राजूभैया नवघरे काय म्हणाले पाहूया। मध्ये काम करत असताना मागच्या 10 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये सेवा प्रतिष्ठान असेल, मित्रमंडळ असेल, याच्या माध्यमातून ज्या समाज उपयोगी काम करतात आणि फक्त माझं नाव पुढे करतात ते सगळेच कार्यकर्ते आज आपल्या इथं वसुमती मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। तब्बल 3 वर्ष झाले आपण ही स्पर्धा घेतोय की ज्या माध्यमातून शरीराचं महत्व, धावण्याचं महत्व आणि आरोग्याचं महत्व लोकांना कळालं पाहिजे। हेल्दी वसमत म्हणून आपण याची संकल्पना सुरू केलेली आहे। आज आपण बघितलं असेल की तरुण मंडळी गावागावामध्ये असेल, शहरामध्ये असेल, व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे, पण त्यांना त्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा आयोजन करावं लागत असते आणि कुठेही त्यांनी वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी न लागता आपलं शरीर कसलं पाहिजे, धावण्याची स्पर्धा असू द्या, व्यायाम असू द्या, की ज्याच्या माध्यमातून उद्याचं भवितव्य या वसमत शहराचं असेल, या मतदारसंघाचं असेल, या जिल्ह्याचं असेल, हे वाढवण्यासाठी, त्यांचं नावलौकिक वाढवण्यासाठी, या शहराची आपली भूमिका वाढवण्यासाठी त्यांना काम करावं लागतंय। आज या स्पर्धेचं आयोजन करत असताना 3 वर्षापासून आम्ही छोट्या प्रमाणात सुरुवात जरी केली असेल तरी या स्पर्धेचं जे आपले वसुमती महोत्सव आहे, वसुमती महोत्सव मध्ये आपलं वसमत हेल्दी वसमत ही जे आपण स्लोगन दिले की त्या माध्यमातून आपल्याला या वसमत शहरातील जडणघडण करत असताना आपल्या वसमत शहराचं नाव मोठं झालं पाहिजे। या वसमत शहरांची सांस्कृतिक असेल, क्रीडा विभागात असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये विकासामध्ये असेल, ही एक वेगळी भरारी निर्माण झाली पाहिजे। यासाठीचा हा आपला काम आहे। कलेक्टर साहेब, आम्ही तुम्हाला मुद्दाम या स्पर्धेला बोलवलंय। आज आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुद्धा 10 किलोमीटरच्या रेसमध्ये धावणार, बरोबर आहे सर? राणादार तुम्हाला आम्ही कंपल्सरी करणार नाही, तुमची इच्छा असली तर तुम्ही पण पळा।
पण कलेक्टर साहेबांना मुद्दाम मी या कार्यक्रमासाठी बोलवलंय की आमचा हा राजकीय स्टेज नाही. निवडणुकीपुरतं 4-2 दिवस आम्ही राजकारण करत असतो, पण सातत्याने या वसमत शहरासाठी, या वसमतच्या विकासासाठी आपल्याला काय काय करता येईल. आज तुम्ही आले तरी तुम्हाला आम्ही असं तसं जाऊ देणार नाही, कारण या वसमत शहरामध्ये एमपीएससी युपीएससी करणाऱ्या मुलांची संख्या असेल, स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेणारी मुलं असतील. सगळ्या परीक्षा आता स्पर्धेच्या माध्यमातून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला तलाठ्याची परीक्षा द्यायची असेल, ग्रामसेवकाची द्यायची असेल, PSI व्हायचं असेल, पोलीस व्हायचं असेल, मग आम्ही आमच्या शहरामध्ये 2 मोठ्या रिडिंग हॉल तयार केले. पण त्यासाठी कलेक्टर साहेब आपल्याकडे मुद्दाम आले की या क्षेत्रामध्ये ते जे हॉल आपण बाहेरची शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये केलाय, दुसरा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या उजव्या साईडला केलाय, की ज्या माध्यमातून शिक्षणाचं महत्व वाढलं पाहिजे. या शहरातील मुलांच्या एज्युकेशन मध्ये त्याच्यामध्ये भर पडली पाहिजे. त्यांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये ग्रामीण भागातील मुलं आहेत साहेब, तिथं आपण ह्युमन इंडेक्स जर बघितला तर तिथं खूप कमी प्रमाणात आहे. या त्यांच्या उत्पन्नाच्या जोरावर हे मोठ्या शहरामध्ये जाऊन शिकत नाहीत, पण त्या धर्तीचं शिक्षण या माझ्या वसमत शहरामध्ये भेटलं पाहिजे. त्यामुळं जे स्पर्धा परीक्षा UPSC असतील, MPSC असतील, ज्या बाकीच्या ज्या सगळ्या स्पर्धा आहेत, त्यासाठी आज आपल्याकडे कलेक्टर साहेब आले. ते दोन्हीच्या रिडिंग हॉलचं आणि वाचनालयाची प्रत्यक्षात पाहण्यामध्ये होणार आहे. या वसमत शहरामध्ये आपल्या सगळ्यांना विनंती करतो की टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्या कलेक्टर साहेबांचं स्वागत केलं पाहिजे. जे जे काही या वसमत शहरासाठी पुढच्या काळामध्ये करता येईल, कारण आपण बघितलं असेल की हे काम करत असताना या वसमत शहराची सार्वजनिक जडणघडण कशा पद्धतीने होत असते, त्यासाठी तुम्हाला आम्हाला काम करायचंय. पुढच्या काळामध्ये आपल्या इथं आपण एक मोठं क्रीडा संकुल उभारण्याचं काम करतोय साहेब. आपण 5.5 एकर जागा, जी जागा ग्रामविकास विभागाकडे होती, क्रीडा विभागासाठी गेलेली आहे. एक मोठं क्रीडा भवन या विभागात झालं पाहिजे, की ज्या माध्यमातून कबड्डीसाठी या वसमत शहर, वसमत तालुका हा महाराष्ट्रामध्ये नावाजलेला तालुका होता, पण आता काही प्रमाणात कुस्त्यामध्ये असेल, कबड्डीमध्ये असेल, क्रिकेटमध्ये असेल, फुटबॉलमध्ये असेल, या सगळ्या ठिकाणी आपल्या वसमतकरांचं नाव झालं पाहिजे. यासाठी आपल्याला एक क्रीडा संकुल उभारायचंय. एक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून मी बघतोय की सातत्यानं आपण हे केलं पाहिजे का, ते केलं पाहिजे का, सगळ्या लोकप्रतिनिधींशी संपर्कात राहून त्यांनी आपल्या या जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे असे आपल्याला कलेक्टर सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून लाभलेले आहेत. ज्या बाबतीमध्ये आपण सगळ्या जणांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय, मी या सगळ्यांचं पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. आज ही स्पर्धा आपली स्टेट लेवलला असेल, पण आंतरराष्ट्रीय लेवलला या 4 वर्षामध्ये या स्पर्धेचं नाव झालं पाहिजे. यासाठी तुम्हाला आम्हाला काम करायचंय. ज्यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी, या यशस्वीतेसाठी एका फक्त राजू नवघरेचं नाव पुढे करून जे सगळेजण या कार्यक्रमासाठी झटतात, त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्या सगळ्यांचं मी त्याच्यामध्ये स्वागत करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.